भ्रष्टाचारांवर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्टाचार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्टाचार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. नमस्कार. अच्छा, नमस्कार. मी ऋतुराज वाघ. मी व माझ्या सहकाऱ्यांनी गेल्या महिन्याभरापूर्वी धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली जमनागिरी येथे प्रशासकीय इमारतीचे एकूण निविदा खर्च 30,79,00,000 इतका निधी शासन निधीतून प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तरी या ठिकाणी सदरू बांधकामाचा जो पाया आहे त्या पायाच्या ठिकाणी यांनी आवश्यकतेप्रमाणे मुरुमचा भराव करणं आवश्यक असताना सदरू ठिकाणी यांनी जी जुनी जीर्ण झालेली जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगचा यांनी मलबा, विटांचे तुकडे, सिमेंटचे तुकडे तसेच मातीचा भराव करून वरती बांधकाम केलेलं आहे. वास्तविक पाहता कुठलीही बिल्डिंग ही उभारत असताना त्या ठिकाणी मुरुमचा भराव हा जर योग्य दरात योग्य प्रमाणात झाला नसेल तर ती जमिनीचं त्या बांधकामाचे बांधकाम हे मजबूत होत नसते. परंतु यांनी असे न करता केवळ तिथं शासनाचा निधीचा गैरवापर व्हावा व भ्रष्टाचार व्हावा या मार्गाने सदरू बिल्डिंगची बांधकाम या गैरमार्गाने केलेलं आहे. यात प्रामुख्याने असे देखील आहेत की आमचा प्रश्न आहे की कंत्राटदारांनी अधिकारी वर्गाला दिले तरी किती कमिशन, यात आम्हाला याची सखोल चौकशी व्हावी. तसेच अधिकारी वर्ग सर्व जबाबदार अधिकारी वर्ग यांची मूळ गावापासून ते सासरवाडपर्यंतची जेवढीही बेहिशोबी मालमत्ता आहे याचा देखील शासनाने तात्काळ तपास करावा. तसेच सदरू बिल्डिंग ज्या ठिकाणी बांधलेली त्या ठिकाणी आम्ही पत्रकार बांधव तसेच तपासणी यंत्रणा यांना बोलून सदरू बिल्डिंगची गुणवत्ता तपासणी झाली गेली पाहिजे की इथं वस्तुस्थिती काय आणि तसा अहवाल आम्हाला तिथं पत्रकार बांधव आणि तपास यंत्रणे यांनी दिला पाहिजे जेणेकरून ती सत्यता बाहेर येईल. असे न हे सर्व मागण्या धरून आज आम्ही बेमुदत धरणे आंदोलन कार्यान्वित करत आहोत. धन्यवाद. जर तुम्हाला या संदर्भात न्याय नाही मिळाला तर पुढचं पाऊल तुम्ही काय उचलणार आहात? पुढचं पाऊल आज इथं असंच राहणार आहे की आम्ही वरिष्ठ स्तरावर मंत्री महोदय यांच्याकडे न्याय मागू किंवा आझाद मैदान येथे आम्ही पुढचं जे उपोषण आहे ते तिथं आम्ही पुढची रूपरेषा तिथं आखणार आहोत किंवा न्यायालयात सदरू प्रकरण दाखल करून न्यायालयाकडनं आम्ही न्यायाची अपेक्षा बाळगून न्यायालयात ते प्रकरण दाखल करणार आहोत. या भ्रष्टाचारामध्ये कोणकोणते अधिकारी कोणकोणत्या स्तरावरचे आहेत? या भ्रष्टाचारात वास्तविक पाहिलं तर यात सर्वच अधीक्षक अभियंता अल पवार, त्यानंतर कार्यकारी अभियंता RR पाटील तसेच उपअभियंता DB झालटे हे सर्व जबाबदार अधिकारी आहे. कारण की यांच्या निगराणीखाली यांच्या आधिपत्याखाली सदरू बांधकाम आणि निरीक्षण होते. परंतु निरीक्षणवेळी सदरू बाब हे त्यांनी लपवून सदरू ठेकेदाराच्या संगमताने त्यांनी हा भ्रष्टाचार घडवून आणलेला आहे.